Dear friends, our next article is autonomous nervous system. ANS. It is a part of peripheral nervous system which is not under the conscious control of brain. ब्रेनच्या प्रत्यक्ष नियंत्रणात ही सिस्टीम नाही. इनडायरेक्ट तर कंट्रोल असणारच आहे. परंतु समजा आपल्याला हार्टबीट वाढवायचे तर त्यावेळी ब्रेनची परमिशन घ्यायची, मग ब्रेननं परमिशन द्यायची, मग हार्टबीटचा रेट वाढवायचा. आपल्याला स्टमकमध्ये मोमेंट्स करायच्यात, फूड आलेलं आहे, आता मोमेंट्स करायच्यात, त्यावेळी परमिशन ब्रेनची घ्यायची, मग परमिशन द्यायची, मग मोमेंट करायच्या, अशी आवश्यकता नाही. आणि म्हणून जे व्हिसरल ऑर्गन्स आहेत, या व्हिसरल ऑर्गन्स वरती कंट्रोल ठेवण्यासाठी, त्यांच्या ॲक्टिव्हिटी रेग्युलेट करण्यासाठी, ॲटोमॅटिक रेग्युलेट करण्यासाठी आपल्याला नेचरनं आणखी एक सिस्टीम, स्पेशल अशी सिस्टीम दिलेली आहे. तिला आपण म्हणतो ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. So it is a part of peripheral nervous system but not under the conscious control of brain. या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचे जे नर्व फायबर्स आहेत, हे नर्व फायबर्स कसे आहेत? नॉन मायलिनेटेड. नर्व फायबर बद्दल आपण चर्चा केलेलीच आहे. CNS मध्ये मायलिनेटेड, ANS मध्ये नॉन मायलिनेटेड आणि PNS मध्ये दोन्ही प्रकारचे नर्व फायबर्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळं याच्यामधून जो इम्पल्स जाणार आहे तो स्लो स्पीडनं असतो. नॉन मायलिनेटेड नर्व फायबरमधून जो इम्पल्स जातो तो एकदम स्लो स्पीडनं असतो. आणि तुम्हाला माहिती आहे व्हिसरल ऑर्गनच्या ॲक्टिव्हिटी या स्लो स्पीडनं चालतात. या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये दोन मेन कंपोनंट येतात. एक आहे सिम्पॅथॅटिक आणि दुसरा कंपोनंट आहे पॅरासिम्पॅथॅटिक. सिम्पॅथॅटिक कंपोनंट अँड पॅरासिम्पॅथॅटिक कंपोनंट्स ऑफ ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. जसं आपण दोन्हीकडं सेम डायग्राम विचारात घेणार आहोत. समजा ही आपली आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये सुद्धा आपण आणखी एक, प्रत्येक वेळी दोन असतात असं नाही, परंतु आपल्याला समजावं म्हणून सोपं जावं म्हणून तुम्हाला दोन काढून दाखवलेले आहेत. सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे कंपोनंट आपण स्टडी करू. आणि मध्ये आपण घेऊ इथं व्हिसरल ऑर्गन्स. यामध्ये मग हार्ट असेल, लंग असेल, लिव्हर असेल, स्टमक असेल, स्मॉल इंटेस्टाइन असेल, लार्ज इंटेस्टाइन असेल, युरिनरी ब्लॅडर असेल, त्यानंतर प्युपिल असेल, आयरिस असेल. हे सगळे जे ऑर्गन्स आहेत ते त्या ऑर्गन्सना दोन्ही साईडनं एक सिम्पॅथॅटिकचं कनेक्शन दिलेलं आहे, एक पॅरासिम्पॅथॅटिकचं कनेक्शन प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे.
प्रत्येकाला सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक दोन्हीचं कनेक्शन दिलेलं असतं. जर सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमचा विचार केला तर सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमला आपण थोरॅको लंबार आउटफ्लो म्हणतो. थोरॅको लंबार आउटफ्लो म्हणतो कारण याच्या ज्या नर्व्स बाहेर पडतात त्या मॅक्झिमम थोरॅसिक आणि लंबार रिजनमधून बाहेर पडतात. इथून थोरॅसिक आणि लंबार रिजनमधून इथल्या नर्व्स बाहेर पडतात आणि म्हणून याला आपण म्हटलेलं आहे थोरॅको लंबार आउटफ्लो. आणि इकडं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे जे नर्व फायबर्स आहेत त्यातल्या काही क्रॅनिओ सॅक्रल आउटफ्लो असं आपण म्हणतो. कारण इथं क्रॅनियमच्या ज्या नर्व्स आहेत 3, 7, 9, 10 या क्रॅनियल नर्व्स चे नर्व फायबर्स इथून बाहेर पडत आहेत. 3, 7, 9, 10च्या काही ब्रँचेस असतील ते बाहेर पडत आहेत. आणि त्याच्यानंतर सॅक्रल रिजन पासून नर्व फायबर्स बाहेर पडत आहेत आणि म्हणून त्याला आपण म्हणतो क्रॅनिओ सॅक्रल आउटफ्लो. क्रॅनिओ सॅक्रल आउटफ्लो आणि याला थोरॅको लंबार आउटफ्लो म्हणतो आपण. आता इथं थोरॅसिक रिजन मधून बाहेर पडल्यानंतर इथं गॅंग्लियॉनची चेन आहे. 22 पेअर्स ऑफ गॅंग्लियॉन इथं चेन आहे नियर दी व्हर्टिब्रल कॉलम. व्हर्टिब्रल कॉलमच्या जवळच आहे गॅंग्लियॉनची चेन. आणि मग इथून हे नर्व फायबर जे आहे पोस्ट गॅंग्लियॉनिक नर्व फायबर हे प्रत्येक व्हिसरल ऑर्गनला इकडंही जोडलेले आहेत. अशा प्रकारे प्रत्येक व्हिसरल ऑर्गनला एक सिम्पॅथॅटिक नर्व फायबर जोडलेला आहे, एक पॅरासिम्पॅथॅटिक नर्व फायबर जोडलेला आहे. जसं आपल्याकडं टीव्ही आहे, एक वायर जोडलेली आहे, दुसरी वायर जोडलेली आहे. फॅन आहे, 2 वायर जोडलेले आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह. त्याप्रमाणेच इथं प्रत्येक व्हिसरल ऑर्गनला 2 नर्व फायबर्स जोडलेले आहेत. एक आहे सिम्पॅथॅटिक नर्व फायबर आणि दुसरा आहे पॅरासिम्पॅथॅटिक नर्व फायबर. दोन्ही प्रकारचे नर्व फायबर्स इथं जोडलेले आहेत. दोन्ही प्रकारचे नर्व फायबर्स प्रत्येकाला जोडलेले आहेत प्रत्येक व्हिसरल ऑर्गनला. मी काही व्हिसरल ऑर्गन फक्त दाखवलेले आहेत इथं. आता सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमचं नेचर बघूया. सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये इथं प्री गॅंग्लियॉनिक नर्व फायबर शॉर्ट असतात आणि गॅंग्लियॉनची 22 पेअर्स आहेत गॅंग्लियॉनच्या इकडं आणि इकडं असणार आहे. डबल असणार आहे ना, दोन्ही साईडला असणार आहे. आपण एका साईडला दाखवलंय फक्त. आणि हा पोस्ट गॅंग्लियॉनिक नर्व फायबर आहे. जर आपण याचं नेचर पाहिलं तर प्री गॅंग्लियॉनिक नर्व फायबर जो आहे हा प्री गॅंग्लियॉनिक नर्व फायबर इथं गॅंग्लियॉन आहे, सिम्पॅथॅटिक गॅंग्लियॉन आहे. आणि हा आहे पोस्ट गॅंग्लियॉनिक नर्व फायबर. पोस्ट गॅंग्लियॉनिक नर्व फायबर. प्री गॅंग्लियॉनिक नर्व फायबर जो आहे हा शॉर्ट आहे. हा शॉर्ट आहे आणि कॅलो एनर्जिक आहे. म्हणजे याच्यामधून काय होतंय, ॲसिटिल कोलिन सिक्रेट होत आहे. आणि पोस्ट गॅंग्लियॉनिक नर्व फायबर जो आहे लॉन्ग आहे
आणि हा एनर्जिक आहे, यातून ॲड्रेनालिन सिक्रेट होत आहे आणि हा आहे व्हिसरल ऑर्गन. हा आहे व्हिसरल ऑर्गन. आता ॲड्रेनालिन किंवा नॉर ॲड्रेनालिन सारखे हे हॉर्मोन्स महत्त्वाचे इथून सिक्रेट होतात. यापूर्वी पण आपण ॲड्रेनल ग्लँडचा स्टडी करताना तिथं ॲड्रेनल मेडुलामधून इपिनेफ्रिन नॉर इपिनेफ्रिनचं सिक्रेशन सांगितलेलं आहे आणि त्यामुळं इमर्जन्सी पिरियडला ती ग्लँड सुद्धा आपल्याला मदत करते. त्याचप्रमाणे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम या व्हिसरल ऑर्गनच्या ज्या मोमेंट्स आहेत, ॲक्टिव्हिटी आहेत, त्या जशा कंट्रोल करते त्याप्रमाणे ॲड्रेनर्जिक रोल आहे. एनर्जी खर्च जास्त होणार आहे, ॲड्रेनर्जिक रोल आहे आणि त्यामुळं मग तिथं फाईट, फ्राईट, फ्लाईट म्हणजेच इमर्जन्सी कंडिशनला ही मदत करते. इमर्जन्सी कंडिशनला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आपल्याला बॉडी प्रिपेअर करणार. इमर्जन्सी कंडिशनला काही घडलं असेल तर बॉडी अशा कंडिशनला प्रिपेअर करण्याचं काम ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम करते. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा विचार करू आपण. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा जो नर्व फायबर आहे, इथं प्री गॅंग्लियॉनिक नर्व फायबर, हा प्री गॅंग्लियॉनिक आहे. हा व्हेरी लॉंग आहे. गॅंग्लियॉन प्रेझेंट नियर दी व्हिसरल ऑर्गन, हा व्हिसरल ऑर्गन आहे, हा गॅंग्लियॉन आहे आणि हा पोस्ट गॅंग्लियॉनिक फायबर आहे, नर्व फायबर आहे. आणि याच्यातून हा कसा आहे, कॅलोएनर्जिक आहे. हा कसा आहे, कॅलोएनर्जिक आहे. म्हणजे काय सिक्रेट करणार आहे, ॲसिटिल कोलिन सिक्रेट करणार आहे. इट डिक्रीज, आता काही ठिकाणी इट डिक्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. आपल्याला कम्फर्ट वाटतं, प्लेजर वाटतं, रिलॅक्स वाटतं, कारण त्यावेळी ॲसिटिल कोलिनची लेवल जास्त सिक्रेट झालेली असते. तर प्रत्येक व्हिसरल ऑर्गनला एक सिम्पॅथेटिकचं कनेक्शन दिलेलं आहे, एक पॅरासिम्पॅथेटिकचं कनेक्शन दिलेलं आहे आणि या हे दोघं मिळून आपल्या व्हिसरल ऑर्गनच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, मग त्या सिक्रेशनच्या ॲक्टिव्हिटीज असोत किंवा त्यांच्या मोमेंटच्या ॲक्टिव्हिटीज असोत, यावर ॲटोमॅटिक कंट्रोल आहे या सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा. एक ॲक्टिव्हिटी आपण याचं एक्झाम्पल म्हणून विचारात घेऊ. तसं तर इंटरनल एन्व्हायरमेंट मेंटेन करण्यासाठी याची आवश्यकता आहे. एक एक्झाम्पल आपण याचं वेगळं घेऊ आणि आपण या दोन्ही सिस्टीम कसं वर्किंग करतात त्याचा स्टडी करतो. तर हार्टबीट ही एक ॲक्टिव्हिटी आपण इथं एक्झाम्पल म्हणून घेऊ. जसं आपण हाय स्पीडनं रनिंग करतोय. आता हाय स्पीडनं रनिंग करायचं आहे म्हटल्यावर आपल्या मसल मोमेंटसाठी मोठ्या प्रमाणावर एनर्जी पाहिजे, न्यूट्रिएंटचा सप्लाय तिकडं वाढवला पाहिजे, ऑक्सिजनचा सप्लाय तिकडं वाढवला पाहिजे आणि त्यासाठी काय होतं तर सिम्पॅथेटिक कंपोनंट जो आहे तो ॲक्टिवेट होतो आणि मग ॲड्रेनालिन सिक्रीट होणार. ॲड्रेनालिन सिक्रीट होणार
जशी ॲड्रिनॅलिनची लेवल वाढणार हार्टबीट वाढणार, ॲड्रिनॅलिन वाढलं हार्टबीट वाढलं, ॲड्रिनॅलिन वाढलं हार्टबीट वाढलं, ब्लड प्रेशर वाढलं आणि न्यूट्रियंटचा सप्लाय जास्तीत जास्त करण्यासाठी हे काम केलं जातं. आणि पुढं आपण रनिंग करताना स्टॉप केलं. रनिंग स्टॉप केल्यानंतर समजा आपला हार्टबीटचा रेट 150 आहे किंवा 200 आहे. आता 200 ठेवून चालेल का? आपण तर रनिंग स्टॉप केलंय, आता एवढ्या सप्लायची आवश्यकता नाही आहे. मग अशा वेळी काय होतं तर पॅरासिम्पॅथेटिक कंपोनंट जो आहे तो ॲक्टिवेट होतो आणि पॅरासिम्पॅथेटिक कंपोनंट ॲक्टिवेट झाल्यानंतर ॲसिटिल कोलिन सिक्रीट होणार. जशी आता हार्टबीटचा रेट 200 आहे, आता पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ॲक्टिवेट झालेली आहे, ॲसिटिल कोलिन सिक्रीट होतंय, हार्टबीट कमी होणार. ॲसिटिल कोलिन सिक्रीट हार्टबीट कमी, ॲसिटिल कोलिन सिक्रीट हार्टबीट कमी, ॲसिटिल कोलिन सिक्रीट हार्टबीट कमी. कुठंपर्यंत? यांना एवढाच अधिकार आहे की 72 पर मिनिटचा विषय नाही आहे, त्याच्यासाठी ANSची गरज नाही आहे. तर 72 पेक्षा वाढलेला रेट तो वाढवायचं काम सिम्पॅथेटिकनं केलं आणि वाढलेला 200चा हार्टबीटचा रेट ॲसिटिल कोलिन वाढलं तू पुन्हा 72ला आणायचं काम, पुन्हा 72ला आणायचं काम कुणी केलं तर या ॲसिटिल कोलिननं केलं. पॅरासिम्पॅथेटिक कंपोनंटनं हे काम करतंय. तर एक कंपोनंटनं गरज पडली की रेट वाढवायचं काम केलं, दुसऱ्या कंपोनंटनं गरज संपली की रेट कमी करायचं काम केलं. दोन्ही सिस्टीम एकमेकाच्या अपोजमध्ये काम करतात. एक सिस्टीम रेट वाढवते, दुसरी सिस्टीम कमी करते, म्हणून त्याला आपण अँटीगोनॅस्टिक म्हणतो. आता यामध्ये आपल्याला स्टडी करता येईल की कुणाचा रेट नेमका कोण वाढवतंय आणि कोण कमी करतंय, कारण प्रत्येकाचा रेट काही सिम्पॅथेटिक वाढवत नाही, किंवा प्रत्येकाचा रेट काही पॅरासिम्पॅथेटिक कमी करत नाही. तर काहींचा रेट सिम्पॅथेटिक वाढवणार, काहींचा रेट पॅरासिम्पॅथेटिक वाढवणार, असं थोडंसं त्याच्यामध्ये काहीतरी व्हेरिएशन आहे. मग इथं आपण घेऊ एखादे कॅरेक्टर. आणि सिम्पॅथेटिक काय करणार आणि पॅरासिम्पॅथेटिक काय करणार. सिम्पॅथेटिक काय करेल आणि पॅरासिम्पॅथेटिक काय करेल बघूया. जसं हार्टबीटचा रेट सिम्पॅथेटिक वाढवते, पॅरासिम्पॅथेटिक कमी करते. ब्लड प्रेशर सिम्पॅथेटिक वाढवणार, पॅरासिम्पॅथेटिक कमी करणार. त्यानंतर ब्लड व्हेसल्स ऑफ स्किनच्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत आपल्या, त्या याच्यामुळं कॉन्स्ट्रिक्ट होतात आणि याच्यामुळं डायलेट होतात. त्यानंतर ब्लड व्हेसल्स ऑफ हार्टकडच्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्या मात्र सिम्पॅथेटिकमुळं डायलेट होतात आणि इकडं कॉन्स्ट्रिक्ट होतात. ब्लड व्हेसल्स ऑफ लंग मसल्स
यांच्यामध्ये सुद्धा सिम्पॅथॅटिक काय करणार, डायलेट करणार, आणि पॅरासिम्पॅथॅटिक काय करणार, कॉन्स्ट्रिक्ट करणार. ज्या आपल्या लॅक्रिमल ग्लँड्स आहेत, लॅक्रिमल ग्लँड्स आहेत, टीयर ग्लँड्स, टीयर्स, आपण ज्यावेळी इमोशनल होतो त्यावेळी एक्स्ट्रा टीयर्स तर तसे थोडे थोडे रिलीज होतच असतात, कारण आपल्या आयचं शुद्धीकरण, म्हणजे समजा डस्ट असेल किंवा काय असेल तर सारखं ते क्लिनिंग करायचं काम करत असतात. पण एक्स्ट्रा काही वेळा आनंदाश्रू असतील किंवा दुःखामुळं असतील ते येत असतात. परंतु त्या ग्लँडचं सिक्रीशन पॅरासिम्पॅथॅटिक स्टिम्युलेट करते आणि पॅरासिम्पॅथॅटिक इनहिबिट करते. थांबवा, अश्रू थांबवा, हे पॅरासिम्पॅथॅटिकचं काम आहे. त्यानंतर ॲड्रेनल ग्लँडचं सिक्रीशन. ॲड्रेनल ग्लँडचं सिक्रीशन सिम्पॅथॅटिक स्टिम्युलेट करते आणि पॅरासिम्पॅथॅटिक इनहिबिट करते. त्याचबरोबर ब्रीदिंग अँड BMR, बेसल मेटाबॉलिक रेट, ब्रीदिंगची ॲक्टिव्हिटी सिम्पॅथॅटिकमुळं वाढते आणि पॅरासिम्पॅथॅटिकमुळं कमी होते. इन्क्रीज करणार, डिक्रीज करणार. त्यानंतर युरिनरी ब्लॅडर, या युरिनरी ब्लॅडर सिम्पॅथॅटिकमुळं रिलॅक्स होत आहे आणि पॅरासिम्पॅथॅटिकमुळं कॉन्स्ट्रिक्ट होत आहे. त्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये आयरिस सिम्पॅथॅटिकमुळं कॉन्स्ट्रिक्शन होत आहे आणि या पॅरासिम्पॅथॅटिकमुळं डायलेट होईल. प्युपिलचं मात्र सिम्पॅथॅटिकमुळं डायलेट होत आहे आणि याच्यामुळं कॉन्स्ट्रिक्ट होणार. डायजेस्टिव्ह ग्लँड्स सिम्पॅथॅटिकमुळं त्यांचं सिक्रीशन जे आहे ते डिक्रीज होत आहे, इनिबिट होत आहे, डिक्रीज द सिक्रीशन, आणि पॅरासिम्पॅथॅटिकमुळं सिक्रीशन वाढतं. गट पेरिस्टाल्सिस, गट एलिमेंटरी कॅनॉलमध्ये पेरिस्टाल्टिक मोमेंट होत असतात, कारण या टोकापासून फूड दुसऱ्या टोकापर्यंत जाणार आहे. तर ती गट पेरिस्टाल्सिसची प्रोसेससुद्धा याच्यामुळं काय होते, डिक्रीज होते आणि पॅरासिम्पॅथॅटिकमुळं वाढते. आपल्या ज्या ब्रॉन्काय आहेत त्या सिम्पॅथॅटिकमुळं डायलेट होतात आणि पॅरासिम्पॅथॅटिकमुळं कॉन्स्ट्रिक्ट होतात. याचा अर्थ आपल्याला घेता येईल, काही ॲक्टिव्हिटीमध्ये सिम्पॅथॅटिक सिस्टीम ॲक्सलरेटरचं काम करते, जसं हार्टबीट, आणि पॅरासिम्पॅथॅटिक ॲक्सलरेटरचं काम करते. जसं आपलं गाडी आहे, त्याला ॲक्सलरेटर, आपल्याला स्पीड वाढवण्यासाठी ॲक्सलरेटर वाढला की स्पीड वाढला, ॲक्सलरेटर वाढला की स्पीड वाढला, आणि पुन्हा ॲक्सलरेटर आपण कमी केला, स्पीड कमी झाला, ॲक्सलरेटर कमी, स्पीड कमी. तर काही हार्टबीटच्या बाबतीमध्ये सिम्पॅथॅटिक ॲक्सलरेटर आहे, पॅरासिम्पॅथॅटिक ॲक्सलरेटर आहे. पण प्रत्येक सिस्टीमच्या बाबतीत असंच घडतंय का? नाही. काही सिस्टीमच्या बाबतीमध्ये रेट इकडं वाढवला जाईल, हे कमी करेल, आणि काहींचा
रेट कमी हे करणार आणि पॅरासिम्पॅथेटिक रेट वाढवणार. अशा पद्धतीनं आपल्या व्हिसरल ऑर्गनच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यावरती ॲटोमॅटिक कंट्रोल ठेवण्याचं काम ही ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम करते. सो दिस इज अबाउट ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. इट मेंटेन्स दी इंटरनल एन्व्हायरमेंट, होमिओस्टॅसिस, सगळं इंटरनल मेंटेन करण्याचं काम ही ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम करते. थँक यू व्हेरी मच.